नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. तुम्ही पाहत आहात बातम्या 24 तास. आज 2 डिसेंबर 2025 नगरपालिकेच्या निवडणुकांचं मतदान आता पूर्ण झालेलं आहे. त्यातच आपल्यासोबत आहेत आता अहमदपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सय्यद साजिद भाई आपल्यासोबत जोडले गेले. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की नेमकी आजची जी प्रक्रिया होती निवडणुकीची ती पारदर्शक होती का, या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर निलंग्याच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली आहे. काय कारण असू शकतं त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे? 12 ते 14 तास अवघे शिल्लक असताना निलंग्यामध्ये ही निवडणूक रद्द करण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर 21 डिसेंबरला, जो की 3 डिसेंबर 2025ला हा निकाल लागणार होता, तो आता 21 डिसेंबर 2025ला लागणार आहे. तर हे तब्बल 18 दिवस कशासाठी लागतात या संदर्भामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सय्यद साजिद भाई यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की त्यांना या संदर्भामध्ये काय वाटतंय. या संदर्भातले अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहत आहात. तर तुम्हाला काय वाटतंय साजिद भाई? नाही, हे निवडणुका जे लांबणीवर गेलेल्या आहेत, तर ज्या पद्धतीनं बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वातावरण होतं, 80% वातावरण भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये होतं, आणि मग नंतर त्या ठिकाणी ती बहुमतात येतात. याचं कारण काय? मग काहीतरी काळं पांढरं काहीतरी दळलंय, आणि त्यामुळं आजही ती परिस्थिती संबंधात ती लोकसभा विधानसभेपर्यंत मर्यादित होती. परंतु आता स्थानिक स्वराज्यावर मग त्यांचं जे घाला घालण्याचा प्रयत्न आहे, त्यांना कसंही करून महानगरपालिका नगरपालिका त्यांच्या ताब्यात घ्यायचे. आणि जवळपास या संबंध महाराष्ट्रामध्ये जे नगरपालिका आहेत त्यामध्ये थम्पिंगमध्ये जवळपास मुस्लिम समाज आणि दलित समाज राहतो, आणि शक्यता कमी आहे की त्यांच्या हातामध्ये ही नगरपालिका लागणं या महाराष्ट्रातल्या. त्यामुळं आता ही तर विभाजन करता येत नाही त्यांना, परंतु त्या माध्यमातून आता ही एखादी नगरपालिका एखाद्या जिल्ह्यामध्ये पोस्टपोन करायची, आणि होऊ शकतंय की काही मशीनमध्ये अजून काहीतरी गडबडी करून अजून सत्ता हस्तगत करायची, नगरपालिका ताब्यात घ्यायची, ही शंका आहे. असं होऊ शकतंय, प्रश्नार्थक चिन्ह आहे माझं, होऊ शकतंय असं. म्हणजे नगरपालिका जे भाजप कुठेतरी षडयंत्र करते आणि कुठेतरी पळवाट करण्याचा प्रयत्न करते असं म्हणायचं का तुम्हाला? 100% पळवाट. कारण की मी तुम्हाला सांगू का, लातूर जिल्ह्यामध्ये आपण बघितलंय की आता जवळपास आता इथं 37,000 मतदान आहे. त्यापैकी दलित आणि मुस्लिमांचं मतदान बघितलं तर 22-23,000 मतदान आहे. आता ह्याच्यातून शक्यता आहे का भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. आता ह्यांना काहीतरी त्याच्यातून पळवाट काढायची आणि काहीतरी मार्ग वेगळं त्यांना शोधायचं, आणि काहीतरी पोस्टपोन करून काहीतरी समजा आता त्याच्यामध्ये मतपेट्या त्यांच्या ताब्यात आहे, सरकार त्यांच्या ताब्यात आहे, गृह खातं त्यांच्या ताब्यात आहे, पोलीसवाले त्यांच्या ताब्यात आहेत, SDM निवडणूक अधिकारी त्यांच्या ताब्यात आहे, तहसीलदार त्यांच्या ताब्यात आहे. काही होऊ शकतं. तर एकंदरीतच साजिद भाईकडून माहिती जाणून घेतली तेव्हा असं लक्षात येत आहे की भाजपाच्या हातामध्ये पूर्णपणा सत्ता आहे, आणि ज्यांच्या हातामध्ये चाव्या आहेत तर चोर कोणाला ठरवणार. तर या भाजप कुठेतरी षडयंत्र रचतंय आणि या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत ते पोस्टपोन करताय. याचा अर्थ कुठेतरी त्यांची यंत्रणा कमी पडलेली होती, आणि अफरातफर करून ह्या निवडणुका जास्तीत जास्त संख्येने आपल्याला कशा निवडता येतील या संदर्भामध्ये साजिद भाईशी आपण संवाद साधला तेव्हा असं लक्षात येत आहे की या निवडणुका पोस्टपोन करून दलितांचं आणि मुस्लिमांचं मतदान हे जास्त प्रमाणामध्ये आहे. तर भाजपकडे दलित आणि मुस्लिम ऑब्व्हियसली हे मतदानाला रिव्होट होत नाहीत. तर त्याच कारण असू शकतं की या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ही जे निवडणुकीचा निकाल जो आहे तो सुद्धा या ठिकाणी पोस्टपोन म्हणजे पुढील तारीख दिलेली आहे. तब्बल 18 दिवसानंतर या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. तर या संदर्भातली अपडेट्स आपण जाणून घेतली बातम्या 24 तासच्या माध्यमातून. बातम्या 24 तासवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेऊन असतो. तुर्तास कॅमेरामन मकरंद वाहुळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.